मी तुमचा लाडका अमोल येटी. तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. भावानं परजलनं आपल्याला सांगितलंच होतं बघा माकडं आले ते म्हणणं. तर मी बी काय ऐकलं ना, डायरेक्ट माकडं अंगावर चालतं. आणि भावानं सध्या आपण वर्धा घाटमध्ये आणि आपल्या पार्ट 2 ला आजची सुरुवात झाली आहे बघा. वर्धा घाट उतरून भावानं सरळ आज महाड मार्गे रायगडला जाणार होतो. आणि भावानं तेवढ्यात आपण जात असताना आपल्याला किल्ले कावळागड दिसला बघा. जरा थांबून मस्तपैकी व्ह्यू वगैरे घेतला आणि परजलची आपल्या व्लॉगिंग चालू होती. हा गड काय भावानं बघायचं झालं नाही बघा, कारण की आपण पहाटे 3 वाजता ट्रिपला सुरुवात केली आणि त्यात आपल्याला महाडला जायला एक तर उशीर व्हायला. आम्ही भावानं महाडला जाऊपर्यंत हा व्ह्यू बघू शकताय कसा एकदम डायरेक्ट स्वर्गात. अंधाराच्या पहाटे भावानं काय व्ह्यू बघायला भेटला ना बघा घाटाचा. आणि ही वळणं बघा नागिनीच्या वरच्या येते कशी आहे ती नागमोडी. भावानं परत एकदा म्हणलं गाडी थांबूया आणि आणखी एकदा व्ह्यू विचारूया परजलला. कसं वाटतंय सर? खूप छान, एकदम बेस्ट व्ह्यू. ह्या दोघांनी तर भावानं हा व्ह्यू बघितला आणि तुम्हाला कसं वाटतोय ते नक्की कमेंट मध्ये सांगू शकताय. हा धूर भावानं बघून मला तर वाटलं कोणी काय पेटवले रे? भावळाटा दुःख येते. आकलीचा नाही पत्ता ना आलाय डोंगराव दत्ता. कसा आहे आपला परजल जॉन बने का डॉन. एकदाच भावानं महाडला पोहोचलो बघा. महाड म्हणलं की भावानं आपल्याला पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात बघा, कारण की का मी सांगतो पुढं. सगळ्यांनी भावानं एकतर पहिला आपले पायातले बोट वगैरे काढून घेतली. मग भावाने एकदाचा तो क्षण आला बघा. सगळेजण बाबासाहेबांचं दर्शन घ्यायसाठी आत चाललेले. म्हणलं भावानं की आपण पहिल्या पायरीपासूनच दर्शन घेऊया. एकतर ऐतिहासिक आणि अशा पवित्र ठिकाणी आलोय म्हणलं. महाड म्हणलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का आठवतात भावानं ते सांगतो. कारण की भावानं त्यांना एका पाण्याच्या थेंबासाठी सुद्धा संघर्ष करावा लागलेला. भावानं 20 मार्च 1927 रोजी हा पाण्याचा सत्याग्रह झाला बघा. महाडमध्ये आणखी एक ठिकाण आहे भावानं, ते म्हणजेच की क्रांतीस्तंभ. आणि भावानं रायगडच्या पायथ्याशीच म्हणजे की मनुस्मृतीचं दहन केलं. महाडचे चौदार तळे बघून आपण रायगडच्या दिशेने निघालो बघा यश भाऊच्या बुलेटवर शायनिंग मारत. रायगडवर काय काय होतं हे बघण्यासाठी. तर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.